वसा जनसेवेचा. चिखली तालुक्यातील साकेगाव येथे पारधी समाजाच्या वस्तीवर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नळाच्या पाण्याचा लाभ आमच्या वस्तीपर्यंत मिळावा अशी मागणी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास काही गावगुंडांनी पारधी वस्तीवर हल्ला केल्याचा गंभीर आरोप समाज बांधवांनी केला आहे. या हल्ल्यात अनेकांना मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून घटनेनंतर पारधी समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एवढेच नव्हे तर हल्ल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची भावना देखील समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आजही समाज आम्हाला स्वीकारण्यास तयार नाही. आदिवासी आणि पारधी समाज आजही गाव कुसाबाहेरच राहण्यास मजबूर आहे. शासन आणि प्रशासनाकडून आमच्या मूलभूत प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया समाजातील नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात तब्बल 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप आरोपी फरार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींना तात्काळ अटक करून पीडितांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी पारधी समाजाकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे आदिवासी व पारधी समाजाच्या सुरक्षिततेचा आणि मूलभूत हक्कांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.